गौरवाचा तुमच्या माझ्या आनंदाचा, दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्सवाचा, दिवस हा आपल्या न्यायाचा विजयासो प्रजासत्ताक दिनाचा सर्वांनी व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक आणि माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणी, आज आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनी मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते. स्वर्गाहुली प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश, स्वर्गाहुली प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश, आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना वेश, 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. तो राष्ट्रीय सण आहे. त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. म्हणून प्रत्येक वाडी वस्ती गाव विभाग मोहल्ला शहर तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे, आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला, अर्थात स्वातंत्र्य झाला. पण भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळाले. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले तर या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला. म्हणजेच संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी पासून सुरू झाली. त्यालाच प्रजासत्ताक दिन असे म्हणतात. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने राज्यघटना लागू केली. भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने व मेहनतीने राष्ट्राच्या हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची प्रमाण बाळगता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केले. आपल्या देशाचे संविधान हे सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आपले भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व एकता या तत्वावर आधारित आहे. भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून देशामध्ये खरी लोकशाही नांदू लागली. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका, उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला त्यांचे त्याग कधी विसरू नका. भारताला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी खूप हाल अपेष्ट सहन केल्या. त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया. प्रजासत्ताक दिनाविषयी आणखी बोलायचे म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी संविधान आहे. संविधानामुळेच भारताला आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळाले. गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला समान अधिकार हे संविधानामुळेच मिळाले. प्रत्येकासाठी कायदा हा सन्मान आहे. संविधानामुळेच आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार आणि विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार असे कित्येक अधिकार प्राप्त झाले. स्वातंत्र्य दिनी ज्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते. धन्य धन्य ते संविधान व महान परमपूज्य संविधानाचे शिल्पकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी धन्यवाद देते. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. ही आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला. एवढे बोल मी माझ्या भाषणाला विराम देते. जय जय महाराष्ट्र.